यासाठी अगदी सगळ्या या देशातला पंडितांचा वर्ग, ब्राह्मण पंडितांचा वर्ग फार मोठ्या जाहिराती करतो. त्यांच्यातले मोठे मोठे लोक तिरुपतीला जातील ना, मग व्हिडिओ चॅनल समोर आपले राष्ट्रपती सारखे जातील. काय हे मॉडेलिंग आहे देवाचं? कारण देव मानला की देवापेक्षा मोठा कोण आहे? भटजी. काय म्हणतात त्यांना? देवाधीनम जगत सर्वम. हे जग देवाने निर्माण केलं, हे जग देवाने निर्माण केलं. मंत्राधीनश्च दैवतम. ते देव कोणी निर्माण केले? मंत्राने निर्माण केले. म्हणजे जगाचा बाप देव, देवाचे बाप मंत्र. आणि ते मंत्र कोणी निर्माण केले? ते मंत्रा ब्राह्मणाधीना. म्हणून ब्राह्मणो मम दैवतम, म्हणजे देवाच्या बापाचा बाप. मी एकदा देव मानला का तुम्ही सापडले. ही अशी अवस्था आपल्याला या क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये दिसून येईल. आणि त्यासाठी मंदिर, या देशामध्ये मंदिरांची संपत्ती अब्जावधी रुपयांची आहे. म्हणून डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सांगितलं की भारतातील मंदिरांची संपत्ती जप्त करा आणि ती बहुजनांच्या शिक्षणावर खर्च करा. या देशातल्या मंदिरांचं उत्पन्न भारत सरकारच्या उत्पन्नापेक्षा, वार्षिक उत्पन्नापेक्षा 2.5 पटीहून जास्त आहे. अहो, तो शंकराचार्य, त्या शंकराचार्य तो हिंदूंचा धर्मगुरू म्हणतोय आणि सारा त्याला अरेस्ट केलं तर सारा हिंदू समाज दुःखी हो गया. कसला पत्र्याचा दुःखी झाला? तो तर क्रिकेट खेळून राहिला. अरे सारा हिंदू समाज म्हणजे सारा ब्राह्मण समाज म्हणायचा. तो आमच्या मराठ्यांचा, त्याला माझ्याकडून कोणीही लागत नाही. कारण तो आमचा धर्मगुरू असता तर त्याला आमचा विटाळ झाला नसता. त्याला ब्राह्मणाने शिजवलेलंच अन्न पाहिजे. मग अन्नही ब्राह्मणाने निर्माण केलेलंच खात नाही, ते नाही जमत का? तो आम्हाला शूद्र लेखतो, अस्पृश्य लेखतो, तो आमचा धर्मगुरूच होऊ शकत नाही. ते जर असा दावा करत असते तर त्यांचं थोबा जोड्यानं फोडा. अरे कोणी नाही, तुम्ही आमचे शंकराचार्य वगैरे आमचा कोणी नाही. तो ब्राह्मणाचा धर्मगुरू असेल तसं आमचा कोणी लागत नाही. गैरसमज आहेत आमच्या लोकांचे, ते त्यामुळे ते अशा तऱ्हेचं होत आहे. तो आमचा कोणी लागत नाही. अरे काय त्याचं तर सेक्स स्कॅन्डल आलं उघडकीस. तो 10,000 कोटीची इस्टेट आहे त्याची. तुमचा हिंदू समाज म्हणता तर शेतकरी, कष्टकरी वर्ग फासावर जातो आहे, आत्महत्या करताय. कुपोषणाने त्याची मुलं मिळत आहेत. फुटकी कवडी तरी फेकून मारली काय शंकराचार्याच्या बच्चाने? तुझाच आहे ना समाज तो? दुखलं का तुझं मन? आणि कुठून आणली संपत्ती? कुठल्या शेतात घाम गाळायला गेला होता तू तर तिकडे सेक्स स्कॅन्डल करत होता. त्यापेक्षा अटल बिहारी बरा बिचारा. तो म्हणतो अटल बिहारी, मी ब्रह्मचारी नाही, मी अविवाहित आहे. मग जराशी चौकशी केली पाहिजे. आणि अटल बिहारीचा अविवाहितपणा त्यांच्या स्वयंसेविकांनी चांगला सांभाळला. त्यांना काही कमी पडू दिलं नाही. ही अशा तऱ्हेची जर गोष्ट असेल तर आम्हाला याचं सुद्धा ही मूल्य आम्हाला बदलणं आवश्यक आहे. ही सगळी मूल्य आम्ही बदलली पाहिजेत आहे. आणि त्यानंतर आर्थिक परिवर्तन कसं पाहिजे, आर्थिक परिवर्तनाची काय गरज आहे हे थोडक्यात सांगतो. बहुजन समाज 80% शेतीवर अवलंबून आहे. शेतीतच सर्वात जास्त रोजगार आहे. पण शेतीची माती झाली आहे. हा बहुजन समाज कच्चा माल निर्माण करतो आणि पक्का माल विकतो. तुम्हाला खाऊ जा माहित असेल, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याच्यावर मी बोलणार नाही, परंतु याला सामोरे आपल्याला जावंच लागेल. आणि त्यामध्ये आर्थिक क्षेत्रात बहुजन समाजाची आणि देशाची पिळवणूक होत आहे. एक थोडक्यात सांगतो की या देशाची नोकरशाही आणि या देशाचे राजकारण आणि पुढारी हे सगळे अमेरिकेचे गुलाम बनले आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर ते वागत आहेत. सगळे करार झालेले आहेत. सगळे करार
त्याच्यावर सविस्तर मी बोलत आहे, थोडक्यात सांगितलं. सगळी नोकरशाही, त्याच्यातले अपवाद सोडा, परंतु हे सगळे सनदी नोकर आणि सगळं अशा तऱ्हेचं झालंय हे आर्थिक. तर हे आर्थिक परिवर्तन आम्हाला याच्यामध्ये आणणं आवश्यक आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये ह्या गोष्टींची गरज आम्हाला दिसेल आणि याच्यामध्ये हे यांना करायचंच नाही हे आपल्याला दिसून येईल. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय परिवर्तन पाहिजे, तर शिक्षणाची अवस्था काय आहे? शिक्षणाची अवस्था काय आहे? तर जे जे आपणाशी ठावे ते बहुजनांना शिकवू नये, अडाणी करुणी ठेवावे सकल बहुजन. अशी ही मनुस्मृती द्या तिला मोठ माती, तेव्हाच होईल प्रगती या देशाची आणि बहुजनांची. ही अशी शिक्षणाची अवस्था आहे. आज बहुजन समाजाचं आपलं जे शिक्षण आहे ते केवळ इन्फॉर्मेटिव्ह आहे. या देशातलं 90% शिक्षण केवळ इन्फॉर्मेशन आहे, केवळ इन्फॉर्मेशन आहे. नॉलेज 10%. नॉलेजच्या पुढची पायरी विजडम आहे. नॉलेज कम्स बट विजडम लिंगर्स. आणि नॉलेज, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम असून काही फायदा नाही जर ऍक्शन नसेल तर. जर ऍक्शन नसेल तर म्हणून प्रज्ञा, शील आणि करुणा ह्या बाबतीमध्ये आम्हाला लक्ष. आणि हे शिक्षण आमचं, या शिक्षणाचा दर्जा, त्यावर तर अलगही बोलणं खूप बोलता येईल. आणि यामध्ये प्रसार माध्यम, आमचं वाङ्मय कसं आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं वाङ्मय वाचलं, मी थर्मामीटर लावत असतो वाङ्मयाला. बाबासाहेब आंबेडकरांचं वाङ्मय वाचलं की मनुवाद्यांना ताप चढत असे. 105, 106 तो बडबडत असेल, मग डोळे पांढरे करत असेल. अरे तुमचं वाङ्मय असं असू द्या की निदान मनुवाद्याचा ताप तर उतरू नये. 102 पर्यंत 100 तर चढू द्या. म्हणून मी साहित्यिकांची जबाबदारी या पुस्तकात लिहिलं, साहित्यिकांनो शेट, भट आणि भ्रष्ट करा नष्ट हे दुष्ट, तरच तुम्ही खरे राष्ट्रभक्त. बनू नका मनुवादी डुकर फक्त. प्रसिद्धी मिळते म्हणून कशालाही तोंड लावायचं नाही. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांसारखं मनुवादाचा सफाया करणारं साहित्य पाहिजे, तशी प्रसार माध्यमं पाहिजेत. ही प्रसार माध्यमं काय, मनुवादाला धक्का लावत नाहीत अशी ही प्रसार माध्यमं आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत, वर्तमानपत्र माझ्यावर टीका करतात तेव्हा माझं बरोबर आहे असं मी मानतो, पण जेव्हा ते माझ्या ओव्या करतात तेव्हा असं वाटतं की माझं कुठेतरी चुकलं. तुम्हाला सांगतो, तुमच्या समाजात आणि तुमच्या जातीत पुढारी तुमचे कोण व्हावे हे प्रसार माध्यमातून ठरतंय. प्रसार माध्यम, अरे त्यांचं मोठं पद्धतशीर त्या चॅनेल्सद्वारे समोर. एक तर बाई अशी आहे पागल की तिला उचलताना दिसतात, 2-4 बाई असतात उचलताना टीव्हीवर याच्यावर दिसते, कारण तिला पुढारी बनवायचं आहे. पहिले तुमचे प्रश्न घेऊन मोठे आपला प्रश्न घेते असं वाटतं आणि हळूच मग मनुवादाकडे ते घेऊन जातात. शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि प्रसिद्धी अशाच लोकांना मिळते. ते तुमचे नेते बनवतात. पद्धतशीर नेते बनवण्याचं तंत्र प्रसार माध्यमांनी अवगत केलेलं आहे हे आपल्याला दिसेल. आणि मग मला कुठल्याच कोणाची बाजू घ्यायची नाही. मग ती लालू प्रसादवर चारा म्हणून टीका करते. आणि यांनी 1000 कोटी खाल्ले तरी नाही टीका, पण लालूवर, त्या याला राबडी देवीवर टीका. ती बहुजन समाजातली साधी बोलीबाई, मी त्यांच्या पक्षाचा नाही, पण तिच्यावर टीका. तिला काय विचार होते पत्रकार, राजकारभार संभाल सकेंगे क्या? ती काही कमी नाही. क्यों नहीं संभाल सकती? राजकारभार क्यों नहीं संभाल सकती? लालू जी को संभाल सकती हो तो राजकारभार क्यों नहीं? अरे एवढा मोठा तुफान माणूस, त्याच्यासाठी मी संसार करू शकते, तर राजकारभार काय? त्याची अटल बिहारीला काय नाही विचारते लोक. अरे त्याला तर चालताना स्वतःलाही सांभाळता येत नाही आणि एक शब्द 1 तासाने बोलतो. अटक बिहारी आहे का अटल बिहारी आहे का अटक बिहारी आहे काय कळत? आता कशात बोलतो ते आता जाऊ द्या, तो विषय नाही घ्यायचा, जास्त सडके विषय नको. तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला ही प्रसार माध्यमं जी आहेत, ही प्रसार माध्यमं मनुवादाला धक्का लावणारी आम्हाला प्रसार माध्यमं पाहिजेत. आणि ती प्रसार माध्यमं आम्हाला दिसत नाहीत. त्याच्यामध्ये ऍसर्शन ऑफ ब्राह्मणिझम इनडायरेक्टली हे या प्रसार माध्यमांमधून आम्हाला दिसेल की ब्राह्मणी पुरुषाची
इनडायरेक्ट तारीफ करताना तुम्हाला दिसतील, त्यांना जास्त दाखवताना दिसतील. हे आपल्याला प्रसार माध्यमातून दिसेल. आणि हे प्रसार माध्यम आणखी तुम्हाला काही समाजसेवक आहेत बहुजन समाजातले, मी नावं घेत नाही, पाणी तापू द्या, हे समाजसेवक भ्रष्टाचार उघडकीस आणतात. पण हे समाजसेवक भ्रष्टाचार तोपर्यंतच उघडकीस आणतात जोपर्यंत हे ब्राह्मणाचे भ्रष्टाचार उघडकीस आणणार नाही. जेव्हा हे ब्राह्मणाचे भ्रष्टाचार उघडकीस आणतील तेव्हा यांचं नाव वर्तमानपत्रात दिसणार नाही, टीव्ही चॅनल्सवर आणि टीव्ही मध्ये दिसणार नाही. तुम्ही पाणी तापू द्या. माणसं सज्जन आहेत, कामही चांगलं करतात, पण भटाला हात लावून पहा आणि मग बघा. या देशात 3 गड आहेत, संसद, सचिवालय आणि सर्वोच्च न्यायालय. संसद कशासाठी आहे अनेकांना माहिती. आपण कशासाठी निवडून देतो? आपला भाऊ आहे, आपला दादा आहे, आपला मेहुणा आहे, आपला पाहुणा आहे, आपल्या गतीचा नाही. आपण कायदा करण्यासाठी निवडून देतो. जेव्हा संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनासारखी कायदे पास होत नव्हते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाला लाथ मारली. आणि आज लाथ मारली तरी मंत्रीपद सोडत नाही. नोकरशाही, ब्युरोक्रेसी, ही डेमोक्रेसी ब्युरोक्रेसी चालवते. पुढाऱ्यांना, मंत्र्यांना यांची भाषणे लिहून देण्यापर्यंत तसं काही नाही. यांना विधेयक मांडता येत नाही, तयारी करता येत नाही, काही नाही. ही ब्युरोक्रेसी, ही डेमोक्रेसी चालवते. आणि सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, या देशात न्याय कसा आहे तर या देशात गरिबांचा गळा, कायदा हा गरिबांचा गळा पकडतो आणि श्रीमंत कायद्याचा गळा दाबतात. 90% 95% लोकांना या देशात न्यायच नाही आणि म्हणून ते कायदा हातात घेतात आणि न्यायालयातच मुर्दे पाडतात. अरे माणसाने खून केलाय, खुन्याने खून केलाय हे माहीत असूनही तो वकील जर त्याची बाजू मांडत असेल आणि तो न्यायाधीशाला माहीत असूनही तो जर त्याला सोडत असेल मोठा वकील लावल्यामुळे, तर ते सगळे त्या खुनात सामील आहेत असं आम्हाला म्हणायचं.